पिकनिकसाठी एक चांगली जागा शोधताय, फ्रेंड्स, फॅमिली, ग्रुप ह्या सगळ्यांसाठी तुम्ही एक चांगला जर प्लॅनिंग करत असाल तर एव्हीज विला तुमच्यासाठी आहे। नमस्कार, मी सतीश सोनटक्के। सतीश एक्सप्रेस हे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय। मंडळी, मी आज आलेलो आहे एव्हीज विला कर्जत इकडे। ह्या ठिकाणी जे आहे आजूबाजूला सुंदर असं वातावरण आहे, हिरवीगार झाडे आहेत। आता सध्या पावसाचं वातावरण आहे, तर पावसाच्या वातावरणामध्ये पिकनिक करण्याची जी मजा असते ती वेगळीच असते। आपण सगळे ग्रुप असाल, फॅमिली असाल, कपल असाल तर प्रत्येकासाठी ह्या ठिकाणी विविध प्रकारचे कॉटेजेस आहे। कपलवाल्यांसाठी ह्या साईडला विविध कॉटेजेस दिलेले आहेत, फॅमिलीसाठी रूम्स आहे, तुमच्या ग्रुपसाठी रूम आहे। परत कशा पद्धतीची फूड क्वालिटी ह्या ठिकाणी असणार आहे आणि तुम्हाला काय काय ॲक्टिव्हिटीज ह्या ठिकाणी करायला मिळतील, ह्या सगळ्या गोष्टी मी आजच्या एपिसोडमध्ये ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करा। चला आपण एव्हीज विलेजची आज सफर करूया। तर तुम्ही कर्जत स्टेशनला उतरला तर कर्जत स्टेशन पासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावरती जे आहे ते द एव्हीज विलेज अँड रिसॉर्ट या ठिकाणी आहे। आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला असा त्यांचा छान बोर्ड दिसेल आणि बोर्डच्याच पुढे जे आहे तुमची पर्सनल व्हेकल असेल किंवा तुम्ही ऑटोने आला असाल तर असा जो आहे तुम्हाला ह्या ठिकाणी एंट्रन्स मिळणार आहे। मध्ये आल्याच्या नंतर जे आहे तुम्हाला असे गावी आपल्या जे रोड असतात त्या पद्धतीचा रोड या ठिकाणी दिसेल आणि असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये आजूबाजूला जी आहे ती छान अशी हिरवळ आहे आणि त्यातून नागमोडी वळण घेत 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 तुम्हाला पुढे एव्हीज विलेजचं रिसेप्शन मिळेल। या ठिकाणी देखील त्यांनी बोर्ड लावलेला आहे द एव्हीज विलेज आणि हा त्यांचा मेन गेट आहे। मेन गेटमधून तुम्ही एंट्री केल्याच्या नंतर लेफ्ट हँड साईडलाच तुम्हाला एक छान असं मंदिर दिसेल। तर या ठिकाणी आल्याच्या नंतर जे आहे ते लेफ्ट हँड साईडला तुम्हाला गावी जसं आपल्या गावात एंट्री करतो, एंट्री केल्याच्या नंतर असं एक देऊळ, एक मंदिर असतं, त्याच पद्धतीने तीच थीम घेऊन एव्हीज विलाज अँड रिसॉर्ट यांचे जे ओनर आहेत त्यांनी अशा पद्धतीने स्ट्रक्चर डिझाईन केलेलं आहे। या ठिकाणी जी आहे ते शंकराची मूर्ती तुम्हाला दिसेल।
जर तुम्ही अवीज विलेजला आलास तर ह्या ठिकाणी स्टार्टर जे आहे ते अशा पद्धतीने असतील. तर या साईडला जे आहे ते मी चिकन चिल्ली मागवलेली आहे आणि चिकन लॉलीपॉप मागवलं स्टार्टरला. खूप छान लॉलीपॉप दिसतात आहे आणि चिकन चिल्ली देखील एकदम उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी प्रेझेंट केलेली आहे. तर मंडळी, नाईट्सला जे आहे ते अशा पद्धतीने वातावरण जे आहे त्या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. तुम्हाला नाईटला कशा पद्धतीने व्ह्यू दिसतो ते मी तुम्हाला दाखवतो. हे जे कॉटेजेस आहेत त्याचे अशा पद्धतीने लाइटिंग्स आहेत. असा एक सुंदर व्ह्यू तुम्हाला नाईटमध्ये मिळेल. तर ह्या ठिकाणी जी आहे ते एक रेस्टॉरंट आहे. तुम्ही जर खूप फॅमिलीसोबत आला असाल किंवा तुमच्या मित्रांसोबत आला असाल, मोठा ग्रुप असेल, या ठिकाणी जी आहे ते जेवणाची सोय आहे. आतमध्ये देखील जी आहे जेवणाची सोय केलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर टेबल्स, खुर्च्या आणि असं एक निवांत निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत जे आहे ते जेवण करू शकता. तर असं ह्या ठिकाणी जी आहे ती डिनरसाठी अरेंजमेंट केलेली आहे. ताट घेतल्यानंतर लिंबू, त्याच्यानंतर लोणचं आहे, सलाड, पापड़ है. और क्या बताओ आज क्या क्या डिनर में, जरा बताओ हमें. भाकरी आणि चपाती. तर ह्या ठिकाणी जे आहे ते तांदूळाची भाकरी आहेत, चपाती आहे, सूप जे आहे ते सूप आहे. व्हेज आहे की चिकन आहे? वेजिटेरियन सूप, व्हेजिटेरियन सूप और वेज मंचुरियन, व्हेज मंचुरियन, वेज कोल्हापुरी, व्हेज कोल्हापुरी आहे. मस्तपैकी तोंडाला पाणी आलं, असं छान कोल्हापुरी बनवलं आहे यांनी. वेज फ्राईड आणि राईस, व्हेज फ्राय राईस बनवलेला आहे यांनी, छान असं सुंदर सुटसुटीत. आणि दाल तडका, डाळ तडका आहे, या ठिकाणी डाळ बनवलेली आहे. गुलाबजामुन, स्वीटमध्ये गुलाबजाम आहेत आणि सर्वांचंच फेवरेट सादा चावल, राईस. आणि जे आहे नॉनव्हेज केले काय लाजवाब, चिकन लाजवाब. चिकन लाजवाब जे आहे ते या ठिकाणी त्यांनी आज बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता, छान झालेलं आहे, मस्तपैकी बनवलेलं आहे. चिकन रस्सा आणि चिकन रस्सा आहे त्याच्याबरोबर. जसं की मी तुम्हाला आता डिनर दाखवलं आणि ते डिनर जे आहे ते मी माझ्या ताटामध्ये सर्व केलेलं आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता, या ठिकाणी मी चिकन सुक्का घेतलेला आहे, इकडे कुरडई आहे, त्याचप्रमाणे इकडे सलाड आहे, इकडे रस्सा आणि भात आहे, आणि इथे मी तांदूळाची भाकर घेतलेली आहे, आणि या साईडला जे आहे ते स्वीट आहे. तर आता टेस्ट आपण करूया, कशा पद्धतीची टेस्ट आपल्याला ह्या ठिकाणी आल्यानंतर अनुभवायला मिळेल. तर त्याची आपण एक बाईट घेऊया. चिकन जे आहे ते वेल कुक आहे, खूप छान पद्धतीने चिकन शिजलेलं आहे. आणि आपण गावी आल्याच्या नंतर जे मसाल्यांची टेस्ट आपल्याला मिळते ना, तशी टेस्ट जी आहे ते चिकनमध्ये उतरलेली आहे आणि खरंच अप्रतिम जेवण ह्या ठिकाणी आहे. तर आता हे पूर्ण जेवण मी पूर्ण संपवतो आणि उद्या जे आहे ते उरलेलं शूट आपण बघूया. जेवण झाल्यानंतर तुम्ही जे आहे ते अवीज विलाजमध्ये जे आहे ते अशा पद्धतीने छान लाइटिंग्स केलेल्या आहे. त्या लाइटिंगमध्ये जे आहे ते एक सुंदर वॉक करू शकता. आता मी जिथे चाललेलो आहे तर इथे माझ्या आजूबाजूलाच आहे सुंदर लाइटिंग्स आहेत, आणि नाईट करता करता जे आहे ते सुंदर वॉक देखील करू शकता.
तर मॉर्निंगला या ठिकाणी आल्यानंतर अशा पद्धतीने ब्रेकफास्ट आहे, इथे चाय कॉफी आहे, इथे चटणी आहे, या ठिकाणी जे आहे ते असे कुरकुरीत मेंदू वडे आहेत, इडली आहे सॉफ्ट अशी, कोणाला इडली खायची असेल तर. त्याचबरोबर या ठिकाणी असा सांबार आहे आणि या ठिकाणी पोहे आहेत. तर अशा पद्धतीचा ब्रेकफास्ट तुम्हाला या ठिकाणी मिळेल. तर मंडळी, आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्यात की खूप साऱ्या प्रकारचे इथे ॲक्टिव्हिटीज आहे. तुम्ही डिनर बघितलं, ब्रेकफास्ट बघितला, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या. तर आता माझ्यासोबत आहे एव्हिस विलाचे मॅनेजर. ते ह्या ठिकाणचे जे व्यवस्थापक आहे, सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी मॅनेज करतात. तुम्हाला कधीही काही गरज लागली, अर्ध्या रात्री देखील कुठल्या गोष्टीची गरज लागली तर अरुण तुमच्यासाठी. अरुणने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कॉपरेट केलं. थँक्यू अरुण, खूप चांगलं वाटलं मला रिसॉर्ट. तर आपण आता आपल्या जी युट्यूब फॅमिली आहे त्यांच्यासाठी आपण थोडंसं आता माहिती घेऊया की एव्हिस विलाला आल्याच्या नंतर इकडे नेमक्या काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत आणि कशा पद्धतीचं इकडचं एक वातावरण आहे, त्यांना जरासं सांग. टायर म्हणजे तुम्ही जसं एंट्रन्स करता की आपण समोर तिकडे मंदिर वगैरे बघितलं तुम्ही किंवा काय जे काय ते आपण जे एंट्रन्स ठेवलं मंदिराचं आहे, आतमध्ये येत आहे किंवा काय बाकी ऍक्टिव्हिटीजसाठी तर तुम्ही झिपलाईन, सायकलिंग, रायफल शूटिंग, आर्चरी, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जो हा म्हणजे त्यांचा जो आमच्या मेन खास ओनरचा जो मोटिव्ह होता त्यांचं ॲग्रो टुरिझम होतं सगळं. अच्छा, की बाबा कसं करायचं की सगळं आपल्याला जपायचे, झाडं फुलं सगळं 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 त्यांनी तेवढं मेंटेन ठेवून सगळं केलेलं आहे. कारण आजच्या काळामध्ये मुंबई सारख्या शहरात जर आपण बघितलं तर निसर्ग हरवत चाललाय. प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स तयार झालेल्या आहेत आणि जे श्वास आपल्याला मिळतो, जो शुद्ध हवा आपल्याला घेता येत नाही, तर कुठेतरी आपल्याला शुद्ध हवा मिळावी त्यासाठी एव्हिस विलाला तुम्ही नक्की भेट देऊ शकता. अजून काय सांगशील तू, काय काय ह्या ठिकाणी वातावरण? बाकी आता बघा जसं की तुम्ही जसे म्हणलं की मुंबईमध्ये, आणि खरं सांगायचं म्हणजे की आता थोडक्यात श्वास घ्यायला पण जागा नाही तिकडे, की लोकांनी कसं आहे की घरं पाडली आणि मग ते डोंगर पोखरत गेले. का तुम्ही इथे बघा, नेचर असं आहे की तुम्हाला फ्रेश एअर म्हणा किंवा काय म्हणा तिथे बघायला भेटेल. म्हणजे आता असं सांगायचं की पुढच्या 10 वर्षात जी लहान मुलं त्यांना माहिती पण नाही पडणार की हे कोंबडं काय असतं, हे काय असणार. तर तसं ते सगळं आम्ही त्याच्यामध्ये मेंटेन केलेलं आहे की बाबा तुम्ही सगळं ते बघू शकता इकडे येऊन. फ्रेश हवा, ₹1 म्हणजे एक पोल्युशन वाली सगळी कुठलीच गोष्ट नाही की तुम्ही सगळं येऊन इथे व्यवस्थित करू शकता त्या गोष्टीसाठी. मग त्यासाठी गोशाळा झाले, गाय वगैरे आहेत आपल्या, सगळ्या गाया आहेत बऱ्यापैकी. आपण सगळं म्हणजे काजूची बाग असेल, पेरूची बाग असेल, विहीर आहे. आता लोकांना विहीर माहित नसते बऱ्यापैकी, म्हणजे जे लोक राहतात की त्यांना विहीर म्हणजे काय असते. मी आता बऱ्याच वेळा बघितलंय की गेस्ट भरपूर येतात, अच्छा ये ऐसे रहता है, म्हणजे थोडक्यात सांगतात की बाबा हे असं असं हा याला विहीर बोलतात. तर ते सगळं आहेत. तर आपण जाऊया आता, तू जसं म्हणाला इथे गोशाळेमध्ये जाऊयात आणि बघूयात. ठीक आहे, चला तर आपण आता गोशाळेमध्ये जाऊयात. तिथे जाऊयात, बघूयात की कसं काय सगळं गोशाळा वगैरे. छान आहे खरंच. मी जेव्हा सकाळी उठलो तर मला एक चांगलं वातावरण या ठिकाणी मिळालं आणि कसं फ्रेश वातावरण या ठिकाणी. तर मंडळी आता आपण गोशाळेकडे चाललेलो आहोत. हा आमचा चेंड्या आहे. वा वा वा, काय नाव सुद्धा ठेवलेत का? चेंड्या, त्याचं नाव चेंड्या आहे. तर ह्या ठिकाणी चेंड्या आता चेंड्या गेलेला आहे. तर बघूया अजून आपल्याला गोशाळेमध्ये काय काय बघायला मिळतंय. आता ऍक्च्युअली सगळी गुरं सोडल्या असल्यामुळे जे आपल्याला आतमध्ये बघायला मिळतील, चरायला सोडतो आपण रोज. तर आता जेवढे भेटतील त्यांचं आपण हे करूयात. तर या ठिकाणी अशी गोशाळा आहे. जर तुम्हाला विलेज बद्दल माहिती नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट करा. एक गावचं वातावरण तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि असं वाटतं की म्हणजे नाही का हा फ्रेग्रन्स ज्यांनी घेतलाय की शेणाचा वास किंवा काय जे असेल, आता ह्याला हे पारडू म्हणतात. तर एक आपला हा इथे हा आहे. ओके, बाकी आता सगळ्या गाय आहेत त्या चरायला गेलेल्या आहेत. तर ही गोशाळा आहे थोडक्यात, म्हणजे आपली गोशाळा आहे. म्हणजे कोणाला गावची जर माहिती नसेल तर या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांना सगळी माहिती मिळेल की कशा पद्धतीने गायींना चारा दिला जातो किंवा त्याचं शेणाचं काय पुढे केलं जातं. जसं पहिल्याच्या काळामध्ये शेण सारवायचे आपल्या अंगणामध्ये, भिंतींवरती. तर अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर ह्या ठिकाणी असा टर्फ एरिया आहे. तुम्हाला क्रिकेट वगैरे खेळायचं असेल, तुम्हाला आवड असेल त्या ठिकाणी क्रिकेट खेळू शकता. आणि आता आपण चाललेलो आहे, कुठे चाललो आहे अरुण आपण? आता आपण विहिरीकडे चाललोय, कारण की जी विहीर आहे ती
60 फूट खोल आहे विहीर, अच्छा तुडुंब भरलेली आहे. ओके लोकांना पाणी नाहीये किंवा काय नाही, पण जे आमचे ओनर त्यांनी खूप चांगली अशी व्यवस्था केली. कारण की आताच्या तुम्ही कंडिशनला बघितलं तर बऱ्यापैकी पाऊस चालू आहे म्हणून ठीक आहे, पण एक पाणी म्हटल्याच्या नंतर काहीतरी साठा करायला पाहिजे. बरोबर तर एक्झॅक्टली. त्याच्यामुळे त्यांनी ही 70 फीट म्हणजे खाली विहीर केलेली आहे त्यांनी, म्हणजे 70 फूट खाली डीप मध्ये आहे. फूट म्हणजे आपण थोडक्यात खरोखरची 7 विहीर माळे, 7 खोललेली. माळे, अच्छा 7 माळे. 7 माळे एवढी खोल आहे ती विहीर. ओके तुम्ही बघू शकता इकडे तुडुंब अशी भरलेली आहे. तर नाव देखील दिलेलं आहे गंगोत्री विहीर. गंगोत्री डॉक्टर ऐश्वर्या अविनाश गंगावणे त्या यांच्या ओनरच्या आधिपत्याखाली daughter. आपण जे आहे ते विहीर खणलेली आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघाल खरंच पूर्ण तुडुंब भरलेली आहे विहीर. 7 माळे एवढी खोल आहे विहीर. आणि पाणी तुम्ही बघू शकता. आता बालदीनी पाणी काढायचं तर आपल्याला तिथे काढायला मिळेल. तुमची इच्छा असेल तर आपण नक्कीच तिकडे जाऊ. चला आपण आता एव्हिस विलेज मध्ये आलेलो आहोत, तर थोडीशी एक गावची मजा देखील अनुभव घेऊया. चला. तर तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये बघितलं असेल अशा पद्धतीने जे आहे तुम्ही try करून बघा. विहिरीतून पाणी काढलं जातं आणि पाणी घेतलं जातं. तर एक छोटासा प्रयत्न मी तुमच्या समोर करतोय. तिला तर जवळ खेचून घ्या. येस. तर अशा पद्धतीने जे आहे ते आपण पाणी काढलेलं आहे. हा असा गावचा सुंदर छान आणि अद्वितीय अनुभव तुम्ही एव्हिस विलामध्ये येऊन घेऊ शकता. तर मंडळी विहीर बघून झाली आपण आणि आता आपण ह्या ठिकाणी उभं. ह्या ठिकाणी जे आजूबाजूला काजूची झाडं आणि त्याचबरोबर अनेक झाडं आहेत, तर त्याबद्दलची माहिती आता आपल्याला अरुण देणार ना. अरुण, इथे कुठल्या प्रकारची झाडं आणि काय माहिती देशील तू आपल्या युट्यूब फॅमिलीला? नक्कीच मला सांगायला आवडेल की जी झाडं लावलेली आहेत सगळीच म्हणजे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये, की असं एक पण झाड आहे ना की जे म्हणजे आमच्या मॅडम आहेत कविता गंगावणे, की त्या खूप म्हणजे झाडे लावायला खूप त्यांना आवडतं, किंवा दादा असतील. चंदनापासून ते रुद्राक्षापासून आपल्याकडे झाड आहेत. ही काजूची बाग बघितली तुम्ही आता, पेरूची बाग आहे तिकडे, आंबे तर भरपूर आहेत. ही काजूची बाग लावलेली इथं पूर्णपैकी. आणि बऱ्यापैकी त्यांना म्हणजे नेचर जो म्हणतो ना आपण, की त्याच्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह व्हायला खूप जास्त आवडतं. ओके. ॲज अ आता त्यांच्या कामानिमित्त ती लोक पुण्याला असतात, पण त्यांचं एक होम म्हणून त्यांनी इकडे एक सुरुवात केली होती आणि ते खूप छान आहे. ओके. Yes, नाही खरंच एक सुंदर वातावरण आणि हिरवळ स्पेशली मला इकडे खूप ग्रीनरी अशी Greenery. छान वाटते. गरजेचं आजच्या काळामध्ये. लोक मोकळा श्वास घेण्यासाठी आता तुम्ही हेच बघू शकता, हे लाजवळ, याला हात लावून बघू शकता. हे होऊन जात, हे लाजवळ आहे. ह्या ठिकाणी लाजळचं झाड आहे. टच करा त्याला, हे क्लोज होऊन जातं. की असं आहे की हे नॅचरली होतं. सगळ्याच गोष्टी आहेत की बऱ्यापैकी त्यांनी तेवढं मेंटेन केलेलं आहे. झाडं म्हणू नका, त्यांचं सगळ्यात जास्त जे आहे प्रेम ते झाडं वगैरे सगळं म्हणजे लावण्यावरती किंवा काय जे काय असेल. झाडं जगली तर आपली माणसं जगतील. त्यामुळे एक संदेश देखील ह्या ठिकाणी तुम्हाला मिळेल आणि विविध झाडं जी आहे तुम्हाला ह्या ठिकाणी अनुभवायला मिळतील. तर एव्हिस विला ह्या ठिकाणी तुम्ही नक्की एकदा भेट द्या. तर मंडळी, एव्हिस विलाला आल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येकालाच फोटोग्राफीची आवड असते, रील्स बनवायची आवड असते. तर तुमच्यासाठी खास ज्यांना फोटो काढायला आवडतात, रील्स काढायला आवडतात, तर त्यांच्यासाठी हा असा सेल्फी पॉईंट तयार केलेला आहे. तर अजून काय माहिती देशील इकडच्या विषयी? नक्कीच सांगायला खूप छान वाटेल. हा सेल्फी पॉईंट बनवला आहे की जेणेकरून की तुमचे फोटोज, बिकॉज फोटोज आर मेमोरीज, सगळे फोटो काढायला इकडे येतात. आणि हा सेल्फी पॉईंट म्हणजे आपण एक ब्रिज बांधला, हा थोडक्यात एक छोटा बंधारा बनवलेला आपण. तुम्ही बघू शकता तिकडे की बंधारा आहे. आणि आता पाऊस जास्त असल्यामुळे आपण थोडीशी बोटिंग थांबवलेली, नाही तर ह्याच बंधाऱ्यामध्ये आपली बोटिंग चालते की तिकडून तिथपर्यंत जायचं किंवा काय. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही फिशिंग पण इथे करू शकता. ओके. की जसं की मासे वगैरे पकडणं वगैरे, छडी, जसं तुम्ही गावाला बघितलं असेल की बाबा गळ टाकून मासे काढायचे वगैरे, तर तसं इकडे आपण केलेलं आहे. तर तुम्हाला अजून एक माहिती द्यायला मला आवडेल की अरुणने आपल्याला एक माहिती दिली की सेल्फी पॉईंट बरोबर फोटोग्राफी बरोबर ह्या ठिकाणी बोटिंगची सुविधा देखील आहे. पाऊस असल्यामुळे आता ती सुविधा बंद झाली आहे. तर आपण जे आहे पावसाळा गेल्याच्या नंतर या ठिकाणी बोटिंग देखील होते.
तर स्विमिंग पूलच्याच बाजूला ह्या ठिकाणी जे आहे ते मसाज थेरपी आहे. तुम्ही तुमच्या पॅकेजमध्ये काही गोष्टी इन्क्लूड करू शकता. या ठिकाणी जी आहे ती अशी मसाज चेअर आहे आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी खेळण्यासाठी स्नूकर देखील आहे. तर आता आपण जे आहे ते मसाज चेअरवरती जाऊया आणि बघूया कशा पद्धतीने मसाज होतो. हां, डायरेक्ट बसू. हा त्याच्यात बॅक रेस्ट करू मागे. व्हेरी नाईस. तर या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल, पुण्यामध्ये राहत असाल तर धकाधकीच्या जीवनातून एक निवांत क्षण तुम्ही ह्या ठिकाणी घालवल्याच्या नंतर ह्या ठिकाणी एक मसाज थेरपी आहे ती देखील तुम्ही करू शकता. तर मसाज घेतल्याच्या नंतर आता आपण दुसरा प्रकार बघतोय. जसं की तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी कांस्य थाळी असे बोलतात त्याला. आणि अरुण याचे काय काय फायदे आहेत जवळजवळ कांस्य थाळीचे, काय सांगशील तू? नक्कीच हे ॲक्च्युली खूप आधीपासून चालत आलं की पहिले पूर्वीच्या वाट्या मिळायच्या, कास्याच्या वाट्या मिळायच्या. आता अपग्रेडेशन होऊन त्याचं थाळी झाली ती मोठी. आणि तुम्ही नक्कीच इथे बघू शकता की जसं की गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी ह्याच्यासाठी हे खूप बेस्ट आहे. ओके. आत्ताच्या टायमाला कसं आहे की लोक फक्त त्यांना बेडवरती पाहिजे. तुम्ही एक्सरसाइज नाही केलं, काय केलं तर मग त्याच्यासाठी मग पित्ताचा त्रास असेल किंवा काय, ह्या बऱ्याचशा गोष्टीसाठी हे तांबं खूप तुम्हाला चांगला रिझल्ट देतो. तर अशा पद्धतीने जे आहे या ठिकाणी स्पोर्ट्सचे देखील अरेंजमेंट केलेले आहे. तर मी आता ह्या ठिकाणी कॅरमचा डाव खेळतो, तुम्ही बघितलं असेल. तर 4 जण तुम्ही मिळून 2 जण मिळून जे आहे ते कॅरमचा मस्त अनुभव घेऊ शकता. त्याचप्रमाणे इकडे टेनिस आहे, लुडो आहे, चेस आहे. तर अशा पद्धतीचे सर्व गेमिंग ॲक्टिव्हिटीचा अनुभव तुम्ही ह्या ठिकाणी घेऊ शकता. आपण तू नाही, आपण मागचं ते आपण कळलं ना. जरूर जे आपले झिपलाईन आहे ती 200 मीटरची झिपलाईन आहे प्रॉपर. रनिंग मध्ये केबलला हात नाही लावायचा आहे. ओके, हात इथेच पकडून ठेवायचा आहे. हा, थोडंसं स्लाइड व्हायचं, 90 डिग्री थांबायचं आहे, खाली हँग व्हायचं आहे, पाय स्ट्रेट. रेडी, 3, 2, 1 अँड गो. इकडे बघू बस सेल्फी हातात घेऊन जा. नको बाबा, कुठे पकडायचं? फक्त इथेच पकडायचं. ओके, आणि सेम थिंग रनिंग मध्ये केबलला हात नाही लावायचं. ओके, आपल्या सोडायचं नाही ना. 3, 2, 1.
फक्त सरळ बघून पॅन्डल मारायचं, बाकी काही प्रॉब्लेम स्ट्रेट बघायचं की म्हणजे जेणेकरून तुम्हाला असं खाली बघितलं तर भीती वगैरे नाही वाटणार. सरळ बघून नॉर्मली असं सायकल चालवलं जशी चालवायची, फक्त हेच की एवढं तुम्हाला हे केबलवरती चालवायचं. थोडं 2 मिनटासाठी वाटेल स्कॅरी, पण पॅन्डल मारत राहा, इझी आहे, एक्सपिरियन्स घ्या. ह्याच्यात तुम्ही पडू शकत नाही, फार काय होणार, स्टक होणार तुम्ही. असं होतं बरं पडणार, सायकल पडू शकत नाही. सायकलला आपण टक केलेलं आहे, हुक केलेलं आहे, सगळीकडून वरतून हुक केलं आहे, खाली हुक केलेलं आहे, इव्हन तुम्ही इकडे लॉक आहात. असं बऱ्याच वेळेस होतं की जे कोण पॅन्डल नाही मारत किंवा चेन पडते तर ते मध्ये अडकून जातात, तर आम्ही इथून त्यांना रेस्क्यू करतो त्यांचा. हां, तर त्याच्यामुळे तुम्हाला घाबरण्यासारखं काय नाही. फार तुम्ही मध्ये अडकणार, त्याच्यावरती काहीच नाही होऊ शकत. तुम्ही ठरवून जरी उडी मारली खाली तरी पडणार नाही तुम्ही. अँटील आणि अनलेस जोपर्यंत तुम्ही कॅरेबिनर काढत नाही तोपर्यंत तिथे काय जायची गरजच नाही आहे. पहिली गोष्ट फार हँग होणार, बाकी काय नाही होणार. रेडी? चलो 3, 2, 1 आणि पॅन्डल जोरात मारायचं. पॅन्डल कसा होता एक्सपिरियन्स? मस्त. चालेल, या खाली. माझं नाव बाळासाहेब आहे. मी नवी मुंबईवरून आलेलो आहे आणि हा जो एक्सपिरियन्स होता माझा खूप मस्त होता. खूप चांगलं आणि रिफ्रेश वाटलं. तर मंडळी, आता जे मी उभा आहे इथे तुम्ही बघितलं तर इथे असं स्विमिंग पूल आहे आणि तुमचा जर मोठा ग्रुप असेल तुमच्या मित्रांचा, तुमच्या फॅमिलीचा, तर हा जो कॉटेज दिसतोय समोर तुम्ही बघितलात, तर हा कॉटेज प्रायव्हेट विला आहे. तुमच्या फ्रेंडसोबत, फॅमिलीसोबत तुम्ही आलात, खूप 8पेक्षा 10पेक्षा जास्त जण असतील, तर हा विला तुम्ही बुक करू शकता. आणि त्याबद्दल माहिती आता आपल्याला अरुण देणार आहे. अरुण, काय सांगशील, याचे रेट वगैरे कसे आहेत आणि कसं बुक करायचं? बघा, हा जो विला आहे तो 18 लोकांचा आहे. डुप्लेक्स आहे, त्याला वरती खाली आपण म्हणजे 2 रूम्स आहेत. डुप्लेक्स विला त्याला म्हणतो आपण, की हा प्रायव्हेट केलेला आहे. ओके. जसं की आता अजून प्रायव्हेट विला म्हणजे रेडी होत आहे, ते बांधताय ते दादा. तर ह्याच्यामध्ये तुम्ही वीकडेजचा रेट वेगळा आहे, विकेंडचा रेट वेगळा आहे. ओके. तर तुम्हाला जेव्हा म्हणजे जे वाटेल तुम्ही घेऊ शकता, पण नॉर्मली हा प्रायव्हेट विला असेल. 18 लोकांची कॅपॅसिटी आहे याच्यामध्ये. ओके. हा ऑन बेडची 18 लोकांची कॅपॅसिटी आहे, तर तुम्ही येऊन इकडे एन्जॉय करू शकता. ओके. जर मोर दॅन 10च्या वर, 12च्या वर किंवा 18 जण असतील तर एक चांगलं एक तुम्ही वातावरणाच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी आपल्या मित्रमंडळींसोबत जो आहे तो एन्जॉय करू शकता. येस. तर तसं सेम थिंग की तुम्ही इथे बघताय की हा जो मोठा गझिबो आहे ह्याच्यामध्ये 70 लोकांचं इव्हेंट आपण करू शकतो. जसं की तुमचं हळद असेल किंवा लग्न वगैरे का छोट्या लोकांसाठी ते होऊ शकतं. मोठी पार्टी आहे, प्रायव्हेटसाठी तुम्ही देऊ शकता त्यांना. तर हे 70 लोकांसाठी सिटिंग अरेंजमेंट विथ DJ वगैरे होऊ शकतं. आणि सेम थिंग की आता इकडे तुम्ही बघू शकता काम चालू आहे, पण मे बी ते जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ओपन होईल. इकडे आम्ही प्रायव्हेट विला रेडी करतोय, तर त्याचं काम चालू आहे आता बऱ्यापैकी. तुम्ही बघू शकता इकडे हे सगळे प्रायव्हेट विलाच रेडी होत आहेत. तर 3 प्रायव्हेट विलाचं म्हणजे ऑलमोस्ट अक्रॉस की 50 लोकांचं अकोमोडेशन इथे होणार आहे. तर हे नवीन इकडे स्टार्ट केलं आहे. तर जसं की आता अरुणने आपल्याला माहिती दिली, अपकमिंग ह्या ठिकाणी जे आहे ते डुप्लेक्स तयार होतात. ते माझ्या मागे तुम्ही बघितलं तर आता याचं कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे आणि काही दिवसामध्येच हे जी विला आहेत ते रेडी होतील आणि मोर दॅन 18 पीपल्स असतील तर तुम्ही ह्या ठिकाणी बुक करू शकता. तर प्रायव्हेट विला बघून झाल्यानंतर खरं तर मला खूप आश्चर्य वाटतं. एव्हिस विलामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर अरुण, आपण आता जिकडे उभं आहे त्याबद्दल काय सांगशील? हा कशा प्रकारच्या कॅटेगरीचे रूम आहेत? आता हे जे बांधलेलं आहे ते ऍक्च्युली दगडात बांधलेलं आहे प्रॉपर. तुम्ही बघू शकता याला की हे जे स्टोन मध्ये झालेलं काम आहे आणि हे सगळे बेड्स म्हणजे जे आमचे बेड्स पण आहेत ना ते दगडाचे आहेत. ह्याला स्टोन विला म्हणतात. तसे आपल्याकडे 5 रूम्स आहेत स्टोनचे. हे स्टोन मध्ये बांधलेले आहेत. स्टोन म्हणजे दगडाच्या पूर्ण दगडाच्या माध्यमातून आपण जे आहे ते पूर्ण बांधकाम केलेलं, जेणेकरून
आपल्याला एक वेगळा विंटेज टाईप आपल्याला ओल्ड वाईब्स आपल्याला मिळतील या ठिकाणी. अतिशय बघितलं मी, छान. आणि ते किती रूम्स आहेत टोटली? हे टोटल सर 5 रूम्स आहेत, प्लस तुमच्या रूमच्या समोर तिकडे तुम्ही स्विमिंग पूल बघू शकता. एंटायर रूमच्या बाहेर तुम्ही आले की तुम्हाला स्विमिंग पूल आहे तिकडे. बाकी इथे गझिबो आहे बसायला, कोण चिल्ड आउट करायचं असेल तर इकडे गझिबो आहे, तिकडे मोठा गझिबो आहे, तर तुम्ही तिकडे जाऊन तुमची आरामात बसू शकता तिकडे, काही असं हे नाहीये. तर मी ह्या ठिकाणी बघितलं तिथे जवळजवळ मला 3 स्विमिंग पूल दिसले. जसं की प्रायव्हेट विलाच्या इकडे एक स्विमिंग पूल आहे आणि स्टोन साठी जर तुम्ही प्रायव्हेट बुकिंग केली तर त्यांच्यासाठी एक वेगळा असं स्पेशल स्विमिंग पूल आहे. तुम्ही ऍक्च्युली जर प्रायव्हेट जर विला घेताय तर तुम्हाला तो तुमचा यूज करायचा आहे तो. आणि कॉमन जर विला म्हणजे कॉमन रूम्स असेल तर एंटायर पार्टी कोणी दोन्ही पण स्विमिंग पूल यूज करू शकतात. तर अशाबद्दल मला तुम्ही इकडे यूज करा किंवा तिकडे स्विमिंगला जाऊ शकतात. इन शॉर्ट हेच की एव्हिस विला मध्ये 3 स्विमिंग पूल आहेत आपल्याकडे, बरोबर? 3 आता अशा पद्धतीचे गोष्टी तुम्हाला ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर अनुभवायला मिळतील. एव्हिस विला में आए हो कल से, तो आपको क्या फील हुआ और आप क्या बताना चाहोगे? हम लोग तो अभी कल दोपहर से आए, आज 1 दिन हो गया. हम लोग तो फैमिली के साथ आए थे, लेकिन बहुत सही है यहाँ का नेचर वगैरह और मतलब एम्बियंस और डिसिप्लिन भी बहुत है. खाना एकदम टेस्टी और टाइम टू टाइम भी मिल रहा है. टर्फ है और बहुत सारी फैसिलिटीज़ है. कैरम बोर्ड है और खेलने के लिए तो बहुत कुछ है. बहुत अच्छा लगा. स्नूकर वगैरह भी है. पूल वूल भी एकदम मेंटेन्ड है और तो सब सही है. यहाँ का नेचर अच्छा है बहुत. यहाँ का एक्टिविटीज़ है, यहाँ पे मैनेजमेंट अच्छा है यहाँ का. मतलब हर चीज़ की फैसिलिटीज़ है यहाँ पे और एकदम मीन्स यहाँ का एम्बियंस अच्छा है. यहाँ का पूल क्लीन है. मतलब अच्छा लगा हम लोग को यहाँ पे आके. मतलब बहुत नेचुरल बनाया है. नेचुरल है, अच्छी जगह है. लाइक सराउंडिंग एकदम अच्छा है. एकदम ग्रीनरी है यहाँ पे एक्चुअली. एकदम अच्छा लगता है. एकदम पॉझिटिव्ह वाइब्स आती. ते माझ्या समोरचे आहेत ते मोठा ग्रुपसाठी आहे. 8 जणांचा ग्रुप असेल तर अशा पद्धतीने रूम्स आहेत. आणि आता आपण एक रूम बघणार आहोत, हे फॅमिलीसाठी आहेत. अरुण, हे किती लोकांसाठी हा रूम? ऍक्च्युली हा 4 लोकांसाठी आहे. ऑन बेडची 4ची कॅपॅसिटी आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये येऊन. जर तुम्ही 4 लोक असाल तर ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर अशा पद्धतीचे जी रूम आहे ती तुम्हाला ह्या ठिकाणी मिळेल. साधारण ही 4 लोकांची. आणि तुम्ही समोर बघितलं असाल की तिथे ऑलमोस्ट म्हणजे 8 लोकांचं अकोमोडेशन आहे तिथे. ओके. जर छोटी फॅमिली असेल 4 जणांची तर या ठिकाणी असे तुम्हाला बेड्स मिळतील. फ्रीज देखील आहे या ठिकाणी. हे वॉशरूम आहे. क्लीन, नीट, व्यवस्थित, प्रॉपर हायजीन जे आहे ते मेंटेन केलेलं आहे या ठिकाणी. तुम्हाला एक मिरर देखील आहे या ठिकाणी. तर अशा ज्या रूम्स आहेत त्या तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहेत. तुम्ही कालपासून एव्हिस विलामध्ये आलेला आहे, तर काय अनुभव आहे तुमचा आणि काय वाटलं तुम्हाला? इट इज़ अ गुड एक्सपीरियंस. इट इज़ माई सेकेंड टाइम. मेरी डॉटर ने मुझे रेफरेंस किया तो वो भी 3 टाइम्स इधर आ चुकी है. थैंक यू. It is my first experience in this villa and I found it very nice. It's quiet and calm. When we are from the city, when we come to a village, it's a very good experience for us to come. The food is good. It was delicious. The nature is good. So we loved it here. I hope I can come next time too. हे इथे आम्ही रेफरन्सने आलो. खूप छान अनुभव आहे. हे मुंबईपासून खूप जवळ आहे, कन्व्हिनियंट आहे यायला कर्जतला असल्यामुळे. आणि इथे नेचरच्या सानिध्यात इथे खूप छान वाटतं आहे आम्हाला. इथे फूड वगैरे पण खूप चांगलं आहे आणि ॲक्टिव्हिटीज पण बऱ्याच आहेत आणि स्विमिंग पूल आहे. इट इज व्हेरी गुड एक्सपिरियन्स. Actually, I need a break from my work, so I just accompanied them for the villa, and I found the villa very nice. The place is good, structure is good, ambience is good. We loved swimming here. Most probably, we enjoyed a lot, and naturally, we are with the friend circle, so we were enjoying this. The food is also good, but a bit traveling is a bit far, but it's worthy.
योगेश दादा आपलं यूट्यूब चॅनल सतीश एक्सप्रेस बघून जर कोण आलं तर त्याच्या फॅमिलीसाठी काय डिस्काउंट आहे? त्यांच्यासाठी आपण सर थोडंफार डिस्काउंट देऊ शकतो. नाही तर मग ते बोलले बाबा 1-2 स्टार्टर ह्या पद्धतीत किंवा त्यांना पैशा संदर्भात, तर तसं आपण करू शकतो. ओके, म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ दाखवून आलात ह्या ठिकाणी तर नक्कीच तुम्हाला ह्या ठिकाणी जे आहे ते डिस्काउंट मिळेल. नक्कीच सर. तर मंडळी, ही होती अवीज विला कर्जतची सफर. कसा वाटला व्हिडिओ ते तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ह्या प्रॉपर्टीच्या ज्या डिटेल्स आहे, त्याचा ॲड्रेस आहे, सगळ्या गोष्टी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि त्या गोष्टींची माहिती घ्या. कपल कॉटेजचे काय रेट आहेत, स्टोन कॉटेजचे काय रेट आहेत, फॅमिली रूमचे काय रेट आहेत, ते संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तो व्हिडिओ शेअर करा. आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करा. थँक्यू. सतीश एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.